जसं बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचं ग्रँड प्रीमियर झालं आणि हे चेहरे महाराष्ट्राच्या समोर आले, तसं बिग बॉसच्या प्रेक्षकांकडून अनेक 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 हरकती, आक्षेप किंवा नाराजगी समोर येत आहे. बघूया नक्की काय आहे हा विषय, किंवा एकंदरीत बिग बॉस सीझन 6 हा फ्लॉप तर ठरणार नाहीये ना. नमस्कार, मी अगस्त्य आणि आपण बघत आहात आपलं सगळ्यांचं लाडकं यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे स्पाय रिॲक्ट मराठी. चला तर सुरू करूया. गेल्या एका वर्षापासून बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझनची वाट आपण सर्वच आतुरतेने बघत होतो. आणि जसं 6व्या सीझनची अनाऊन्समेंट झाली तर त्यावेळेला उत्सुकता शिगेला गेलेली होती की नक्की कोणते सदस्य या 6व्या पर्वामध्ये आपलं मनोरंजन करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये 100 दिवस हे स्पर्धक गाजणार आहे. आणि हे 17 सदस्य आपल्यासमोर आले. यातले काही सदस्य हे खरंच बिग बॉस मराठीच्या घरात येणं अपेक्षित होतं, आणि काही असे सदस्य आहेत की हे का आलेले आहेत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये, असा प्रश्न आता उभा राहायला लागतोय. यातल्या स्पर्धकांचे जर स्पष्टपणे नाव घ्यायचं झालं तर सगळ्यात अगोदर ज्यांचा प्रोमो आपल्याला बघायला मिळालेला होता, फॅशन आयकॉन आपण म्हणू शकतो, त्यांचं नाव होतं सोनाली राऊत. सोनाली राऊत यांची जशी बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री झाली आणि ओव्हरऑल त्यांचं जे घरातला आत्तापर्यंतचा वावर बघितला गेला तर तो फारसा असा आवडणारा नाही आहे, किंवा एकंदरीत त्यांची खेळाबद्दलची जी किंवा इतर स्पर्धकांबद्दलचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तर तो एकंदरीत प्रेक्षकांना आवडणारा नाही आहे. त्याबरोबरच त्यानंतर आहेत जालन्याचे रील स्टार प्रभू शेळके यांचं नाव. प्रभू शेळके यांच्या जागी चांगली रिप्लेसमेंट असू शकली असती एकंदरीत, अशी भावना आता समोर यायला लागलेली आहे. त्याबरोबरच फोकस्ड इंडियन जे सोनवणे भाऊ आहेत तर त्यांच्या जागी डॅनी पंडितला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बघायला मजा आली असती, असं एकंदरीत बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांचं मत आहे. त्याबरोबरच या बिग बॉसच्या पर्वामध्ये प्रेक्षकांना रसिका सुनीलला बघायचं होतं, ईशा केसकरला बघायचं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं मोस्ट डिमांडिंग पर्सनॅलिटी जी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रेक्षकांना बघायची होती तो म्हणजेच यूट्यूबर श्रीमान लेजंड. खरं तर मागच्या 3 सीझनपासून श्रीमान लेजंडच्या नावाची चर्चा आणि मागणी जोरदार होत आहे. अपेक्षा होती की निदान ह्या सीझनला तरी ही गोष्ट शक्य होईल म्हणून, पण अनफॉर्च्युनेटली या सीझनला ती गोष्ट झालेली नाही आहे. त्याबरोबरच असे काही चेहरे या बिग बॉस मराठीच्या घरात आणले गेलेले आहेत की जे फारसे चर्चेत नाही आहेत, किंवा या अगोदर त्यांना कोणी बघितलं नाही आहे. तुम्ही आता जरी बिग बॉस रिलेटेड जर रील बघायला इन्स्टावरती जाऊन किंवा ऑफिशियल पेजवरती जाऊन, तर तिथे खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक कमेंट हमखास दिसेल की यातले 90% चेहरे हे आम्हाला अपेक्षितच नव्हते. आणि काही असे सुद्धा चेहरे आहेत की जे खरोखरच बिग बॉस मराठीच्या घरात बघण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेले होते. त्यातलं पहिलं नाव आहे सागर कारंडे. चला हवा येऊ द्यामधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि घराघरात पोहोचलेला हा झी मराठीचा चेहरा होता. आणि सागर कारंडेचं बिग बॉस मराठीच्या घरात येणं हे बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांसाठी आनंदाचा आणि सुखद धक्काच होता. त्याबरोबरच दुसरं नाव आहे ते म्हणजेच खानदेशचे सुप्रसिद्ध गायक सचिन कुमावत यांचं. सचिनजींचं बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एंट्री घेणं हे फार अपेक्षित होतं आणि डिमांडिंग हे नाव होतं. खरं तर जो फॅनबेस यांनी तयार केलेला आहे किंवा यांचा जो फॅनबेस आहे तो फार डाय हार्ट फॅनबेस आहे, आणि एकूणच ह्या पर्सनॅलिटीला बिग बॉस मराठीच्या घरात बघणं ही अनेकांची इच्छा होती, तशी मागणीसुद्धा होती. आणि देवाच्या कृपेने सचिन कुमावत हे नाव फायनली बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वामध्ये दाखल झालेलं आहे. अजूनही एक नाव होतं ते म्हणजेच दीपाली सय्यद यांचं. एकूणच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दीपाली सय्यद ह्या आल्यापासून आणि पहिलीच एंट्री घेतल्यापासून एकूणच पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट त्यांचं बघायला मिळालेलं आहे. एकूणच काय मित्रांनो, यातले बरेचसे असे चेहरे आहेत की यांना भावनिक किनारसुद्धा आहे, आणि एक असे चेहरे सुद्धा आहेत की यांना का घेतलेलं आहे, म्हणजे तुलना होती आहे आणि ती होणारच आहे. कारण सीझन 5ने ज्या अपेक्षा उंचावून ठेवलेल्या होत्या त्या अपेक्षा आता पूर्ण करणं बिग बॉसच्या मेकरला आणि या स्पर्धकांना तुलनेने भागच आहे आणि गरजेचंच आहे. जितके मनोरंजनाची जबाबदारी यांच्या खांद्यावरती आहे, तितकेच सीझन 5च्या अपेक्षांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी सुद्धा यांच्या खांद्यावरती आहे. दीपाली सय्यदमध्ये मला मेघा धाडे यांची छवी दिसली, त्यानंतर सोनाली राऊतमध्ये मला निकी तांबोळी दिसली, त्यानंतर मला प्रभूमध्ये दिसला घनश्याम दरोडे. असे बरेचसे चेहरे आहेत की मला फार कार्बन कॉपी वाटली. आणि सगळ्यात शेवटी जी एंट्री झाली ओमकारची आणि विशालची, तर एकंदरीत मला अरबाज आणि वैभवची जी एंट्री झालेली होती त्याची वाईब मिळाली. पण ओव्हरऑल तरीसुद्धा मला एक लॅक ऑफ मिसिंग एलिमेंट वाटतोय
की एक जो एक्साइटमेंट असायला पाहिजे होती किंवा एकूणच या 17 चेहऱ्यांना बघून म्हणजे यातले जे काही निवडक चेहरे जर वगळले तर उर्वरित चेहऱ्यांना बघून जे एक एक्साइटमेंट वाटायला पाहिजे होती किंवा एक उत्सुकता होती की भाई यांचा गेम आपल्याला बघायचा आहे आणि यांच्या गेममध्ये आपल्याला इन्व्हॉल्वमेंट दाखवायची आपली किंवा यांना डाय हार्ट सपोर्ट करायचा आहे, तसं लॅग ऑफ मिसिंग एकूणच बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांमध्ये बघायला मिळत आहे. पण ही पहिलीच रिॲक्शन होती आणि अजून तर 99 दिवसांचा खेळ बाकी आहे मित्रांनो. त्यामुळे बघूया पुढे काय होतंय. तुमचा सपोर्ट कुणाला असणार आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला अजून काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, रिव्ह्यूज, अपडेट, एक्सक्लुझिव्ह माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन लाईव्हमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.